Hallo, chick, hallo, chick, hallo, chick, hallo, chick, hallo. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं लक्ष्मीनारायण क्रिकेट लॅब आयोजित NKPL अर्थातच नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2026 सीझन 2 ग्रुप ई च्या दिशेने आपण आहोत आणि ग्रुप ई मधून अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येते. MCC अर्थातच आई मौली क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विपक्षामध्ये VVSC वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब ह्या दोन संघातील लढत आपल्या भेटीला येते. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतं पहिला चेंडू पाहायला निहाळला आणि सोडून दिला. अर्थातच आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धापकामध्ये येत असताना सांघिक धावेंचा श्रीगणेश केला जातोय. आशुतोष आहे. आशु वन ऑफ द ग्रेट बॅटर म्हणून सातत्यानं विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये आशूची एक वेगळी ओळख आहे आणि तो यावेळेला अगदी दिमाखामध्ये उभा आहे. आणि त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर नितीन आहे. अतिरिक्त धावा धापकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात धापकावर 2 धावा. लगातारचा दुसरा वाईट. मोठं बॅटल दोन संघामध्ये आपण पाहतोय. आई मौली क्रिकेट क्लब संघ खऱ्या अर्थाने यंगस्टर खेळाडूंचा भरडा संघ बांधणी त्या प्रकारची आहे, परंतु सातत्यानं त्यांचा देखील तो प्रभावित करणारा खेळ मैदानामध्ये आपण पाहिलाय. परंतु 2 बॅटर आहेत. शुभम असेल आशुतोष असेल, 2 खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी क्षमता आणि ते क्षमतावान खेळाडू आता मैदानामध्ये आहेत. अंडरम क्रिकेट खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरम क्रिकेट. आणि हाच तो अंडरम क्रिकेट आज खऱ्या अर्थानं LNCCचं ते मैदान आणि त्या ऐतिहासिक मैदानामध्ये. ऐतिहासिक का म्हटलं तरी ह्या मैदानाला 15 ते 20 वर्ष झाले. 25 ते 30 वर्ष झाले या मैदानात अनेक खेळाडू घडले. अनेक सिनियर खेळाडू, अनेक ज्युनियर खेळाडू. क्रिकेट हा खेळ आम्हाला आवडतोय आणि ह्या खेळाचे खरं तर आम्ही दिवाने आहोत. हाच खेळ खऱ्या अर्थानं आज आम्हाला वेगळी ओळख निर्माण करून देणारा खेळ. ह्याच खेळाने आपण पाहायला गेलं तर अनेक मोठमोठे खेळाडू, द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकळे ह्याच अंडरम क्रिकेट पासून त्याची सुरुवात होती. द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत ह्याच अंडरम क्रिकेट पासून त्याची सुरुवात. परंतु आज आखाती देशांपर्यंत एक वेगळी ओळख. हलक्या हातानं पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स होता आणि त्या अतिरिक्त बाउन्सला हलक्या हातानं पुश करत असताना आपण पाहतोय सिंगल धाव धापकामध्ये भर पडत असताना धापकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 5 मध्ये 5 आहेत. चांगलं कमबॅक. पहिले 2 अतिरिक्त धावा नितीनच्या आणि त्यानंतर अॅक्युरेसी मैदानामध्ये आतापर्यंत दाखवली जाते. परंतु यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू नो पंचांचा हात हवेत आहे. राज जगताप सर आहेत. दुसरीकडून जुनेद सरांना आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र, रात्रीचं सत्र असेल, दुपारचं सत्र अगदी मैदानामध्ये अचूक माहिती आतापर्यंत पोहोचवत असताना आपण धापकावर आपल्याला पाहायला मिळतात शेवटचं चेंडूंचं खेळ बाकी आहे. 1 to go. 7 धावा धापकावर येत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 2 संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चालले, अनेक वेळा खडे चालले, अनेक वेळा पाणी पाजले. परंतु यावेळेला निमित्त आहे LNCC अर्थातच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचा तो संघ आणि त्यांच्या माध्यमातून. LNCC म्हटलं तर अनेक वर्षांचा तो इतिहास आहे. अनेक वर्षांचं खऱ्या अर्थानं यशस्वी ग्राफ आहे. मग ते वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील सातत्यानं त्यांचा आपण तो खेळ पाहिलाय. विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहायला गेला तर यंदाच्या वर्षामध्ये अक्षरशः हाहाकार माजवलाय आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड मोठी मेहनत. मग त्यामध्ये 2 बंधू असतील, विश्वास मेहर, आशिष मेहर
आणि त्यांच्या सोबतीनं अनेक काठेपाडा नगरीतील ग्रामस्थ, अनेक ज्युनियर खेळाडू, अनेक सिनियर खेळाडू. एखादी स्पर्धा म्हटलं तर इतक्या दुःख्याचं काम नव्हे, तर अनेकांची प्रचंड मोठी मेहनत आहे. आणि त्या मेहनतीला आजचा दुसरा दिवस गुण्या गोविंदानं थाटा माटात आणि अगदी क्रिकेटचा सोहळा हा पार पडत असताना आपण पाहतोय. अतिरिक्त बाउन्स यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. तुर्तास सिंगल धाव अगदी वेगानं धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. धाफकावर आतापर्यंत 1.1 चेंडूंचा खेळ, 8 धावा धाफकावर आहेत. आमच्या सोबतीनं आमच्या संपूर्णतः मॅन्युअल स्कोरर असतील, आमचे ऑपरेटर असतील, त्यांच्याकडून देखील ती अचूकपणे माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. टेक्निकल टीम अर्थातच विश नेटवर्क, आणि विश नेटवर्क म्हटलं तर पालघर जिल्ह्यामधील एक सातत्याने एक मोठं नाव, नीट अँड क्लीन क्वालिटी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना यावेळी राखून टप्प्याचा चेंडू आहे. कॉम्बिनेशन फील्ड तुर्ताच अगदी वेगानं पुन्हा एकदा धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. चीते की चाल, बाज की नजर, और आशुतोष और शुभम के रन पे कभी संदेह नहीं करते. साले कभी भी मात दे सकती है. चांगल्यारीत्या पुन्हा एकदा धाफकामध्ये धाफकावर आतापर्यंत 11 धावा, 1.2 चेंडूंचा खेळ. पहिलं षटक नितीनचं आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या षटकात आता त्या धावा खऱ्या अर्थानं खोऱ्यानं ओढतायत. ग्रुप ई आपण पाहायला गेलं तर थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे. म्हणजे अनेक संघ एकमेकांच्या समोर आहेत, चांगले खेळाडू आहेत. या अगोदरचा सामना आपण पाहायला गेला तर जयसाई विरार यंदाच्या वर्षामध्ये सातत्याने एक वेगळा कन्सिस्टंट म्हणून त्यांचा आपण खेळ पाहिलाय. 20 धावेंचे एक माफक आव्हान होतं, परंतु त्या धावेंना देखील डिफेंड करत असताना काय आमची ताकद आहे. फक्त फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण नाही, तर आमची गोलंदाजी. मग विवेक असेल, गौतम पाटील असेल, अनेक खेळाडू, आणि त्यांच्यावर देखील आपण ती चर्चा करणार आहोत. तुर्तास चालू असणारा सामना. आतापर्यंत धाफकावर आपण पाहायला गेलं तर 14 धावा आहेत. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. रोशन गोलंदाजी मार्कवर असताना पहिल्या 5 मध्ये 7 धावा धाफकावर येत असताना 14 धावा आतापर्यंत धाफकावर कुठल्या जातात. 2 सलामीवर बॅटर, रणनीतीचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवत असताना यावेळी लाखो टप्प्याचा चेंडू, आणि येतोय चेंडू डायरेक्टली सीमारेखा पार. LNCC चौकार. आयोजन हायचं पर काठेपाड्याच्या पोरांचं, आयोजन हायचं पर. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. यस, थँक्यू. काय हिट आहे. आणि विश्वास प्रथमदा म्हटलं धाफकावर 18 आहेत. 18 नवापूर गावाचं आयोजन एक नंबर. नवापूर गावातील नवापूर गाव म्हटलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा विरार क्रिकेट असोसिएशन मधून सातत्यानं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबची ती स्पर्धा असेल, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं नवापूर ग्रामस्थ ती DCC ची स्पर्धा असेल, DNCC ची स्पर्धा असेल, दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लबची ती स्पर्धा असेल. मोठमोठ्या स्पर्धा आणि सातत्यानं आयोजन म्हटलं तर नवापूर म्हटलं तर निसर्गानं सजलेलं आणि थटलेलं असं गाव. पर्यटन स्थळ मान्यता म्हणून सातत्याने ह्या गावाकडे पाहिलं जातं. अनेक पर्यटक आपण पाहतोय, आणि अशा गावामध्ये खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम दिवस रात्र एक करून प्रचंड मोठी मेहनत. ज्या वेळेला विश्वासची आम्ही चर्चा साधली आणि त्यावेळेला अनेकांना म्हटलं अगदी खाण्याचा पिण्याचा देखील पत्ता नव्हता, आणि त्या प्रकारची प्रचंड मोठी मेहनत, आणि त्या मेहनतीला उत्तर येत असताना आज ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये अगदी सीझन 2 मध्ये थाटामाटात आणि उत्साहामध्ये पार पडत असताना हा सोहळा, क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. 19 धावा धाफकावर 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. यावेळेला ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता, परंतु सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 20 आहेत.
म्हटलं जातं ना की लाखों अरमानों को जलाकर हमने शौक पाले हैं. कोई पूछे तो बता देना की ये सारे बंदे, ये सारे पगले क्रिकेट के दीवाने हैं. म्हणजे आम्हाला क्रिकेट आवडतंय. पहा ना, कोणाला ईएमआयचं टेन्शन आहे, कोणाला नोकरीचं टेन्शन आहे, कोणाला धंद्याचं टेन्शन आहे, कोणाला कौटुंबाचं टेन्शन आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे. परंतु त्या टेन्शन मधून हा क्रिकेटचा खेळ आम्हाला आवडतोय. अनेक जण आता मोबाईलवर देखील आहेत. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल ही देखील पाहतात. अनेक जण आमचा अंडरआर्म क्रिकेटची ही विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं चालू असणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम देखील पाहतायत. आम्हाला क्रिकेट आवडतंय. मग ती दिवसा असेल, रात्री असेल, उन्हाळ्यात असेल, पावसाळ्यात असेल, हिवाळ्यात असेल, आम्हाला क्रिकेट आवडतं. आणि ह्या क्रिकेटची काही जण म्हणताना की आम्हाला नशा आहे, आणि ही नशा खऱ्या अर्थानं आज आम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारी आहे. आणि हाच तो खेळ. आज अंडरआर्म क्रिकेटचा 16 आज आपण पाहतोय. धापकावर आतापर्यंत 22 ऑन साईडच्या दिशेनं हलक्या हातानं पुश केला जातोय. म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे ना, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल सिंगल धाव आहे. आणि ती सिंगल धाव धापकामध्ये घेत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 23 धावा ह्या धापकावर येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक. आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खऱ्या अर्थानं सुबोध आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्ची पडत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 24 धावा धापकावर. ऐकूयात पुन्हा एकदा ह्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. लीग आमची आहे हो एक नंबर. येस, थँक्यू. देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. सूरज येतोय. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 24 धावा धापकावर लगावल्या जातात. क्रिकेटचा खेळ हा एक वेगळा वेगळा आहे. आणि ह्याच क्रिकेटच्या खेळानं सातत्यानं म्हटलं जातं ना की कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध हे मात्र करावं लागतंय. आणि हाच तो खेळ. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं तो सामना अजून देखील आठवतोय. डीसीसीचा संघ होता. यंदाच्या वर्षामध्ये विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये नवीन रंगाला, नवीन रूपाला, नवीन नावाला आलेला संघ. परंतु कालच्या दिवसामध्ये त्यांचा तो खेळ 43चा पाठलाग शेवटच्या चेंडूपर्यंत तो देखील सामना गेला होता. आणि या अगोदरचा सामना देखील आठवतो. 20 धावेंचं माफक आव्हान होतं, परंतु तो देखील सामना जय साई विरार संघानं खऱ्या अर्थानं आपल्या नावी केलाय. जय साई विरार सातत्यानं ती एक वेगळी चर्चा विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय. परंतु यावेळेला आशूच्या बॅट मधून येतोय एकी 47च्या रफ्तारानं चौकार. येस, थँक्यू. धापकावर आतापर्यंत 29 धावा धापकावर येतात. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणारे 4 चेंडू. आतापर्यंत आशूचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगला खेळ ज्याच्या बॅटमधून आता चौकार येतो. आणि चौकारानंतर पुन्हा एकदा यावेळेला ऑनसाईडच्या दिशेनं चुकी घडली जाते. चुकीचं रूपांतर 1+1 2 धावा धापकामध्ये येत असताना धापकावर 31 धावा धापकावर कुठल्या जातात. अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या ज्या वेळेला चुकी घडते ना, त्या वेळेला अनेक ते किस्से आहेत. आणि ते किस्से सातत्यानं ते डोळ्यासमोर येतात. ह्या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तितकाच आपल्याकडे वेळ नसतो. 31 धावा आतापर्यंत धापकावर येत असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, हो खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. आणि त्या रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करत असताना 32 धावा धापकावर घेतल्या जातात. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस आशू, 4 झाले. 2 टू गो. 32 धावा धापकावर आहेत. चांगला खेळ वैयक्तिक. आशू 15 धाव्यांवर, शुभम दुसरीकडून 13 धाव्यांवर खेळत असताना एकाकी झुंज मैदानामध्ये यावेळेला देत असताना
कॉम्बिनेशन फील्ड, धावचीची संधी, पंचांचं बोट हवेत, अर्थात शुभमच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. पंच या ठिकाणी भूपेश मेहर आयोजक आहेत, विश्वास मेहर असतील. अगदी जवळून क्रिकेट अनेक वर्ष ह्या खेळाडूंना सातत्यानं पाहिलंय आणि ही चॅम्पियन ट्रॉफी आता कौस्तुभ मेहर यांच्या हातामध्ये आहे. पंचांचं बोट हवेत आहे, अर्थातच OUT. यस राज, हाईट साठी चेक केला जाईल. या तुम्ही येतील तर बरं पडेल. क्रुशल मॅच आहे आणि त्या क्रुशल मॅच मध्ये आता राज जगताप सर, विरार क्रिकेट असोसिएशनचे एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना सातत्यानं पाहतात. टॉस साठी तो चेक केला जातोय. फेअर आहे आणि त्यानंतर राज सर गडी बाद आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, आतापर्यंत 32 धावा धाफाकावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे, फ्लाइंग स्टार्ट आहे आणि त्या धाव्यांना रोखण्यासाठी आता समोरचा संघ अर्थातच आई माऊली क्रिकेट क्लबचा तो संघ धाव्यांना रोखण्यासाठी सज्ज आहे. 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आशुतोष आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 15 धावा धाफाकावर येतात. न्यू बॅटर दुसरीकडे जयेश पाटील, 32. 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. डाऊन द ग्राउंड तितक्याच चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता पंचांना म्हटलंय सिंगल कंप्लीट आहे. यस, 1 ठेंगा खाली येतोय आणि पहिल्या 24 चेंडूंचा खेळ, पहिल्या 24 चेंडू मध्ये 33 धावा धापकावर कुठल्या जातात. आता येणारे 24 मध्ये 34चा पाठलाग हा धापकावर करायचंय. तुर्तास मुख्य स्क्रीनवर आपण पाहणार आहोत त्या संपूर्णता नक्कीदार आणि त्यांचे हे बॅनर. यस, डीजे चालू असतो. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर, आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. डोकरा देवाचा आशीर्वाद हाय काठेपाडा वाल्यांवर. यस यस, नक्कीच डीजे. आणि चांगला उल्लेख आहे गीतामध्ये ज्या प्रकारचा आपण प्रत्येक बोल आपण पाहतोय. डोकरादेव आणि डोकरादेव म्हटलं तर संपूर्णतः नवापूर गावचं ग्रामदैवत, नवापूर गावचं संकटमोचक, नवापूर गावचं सर्वे सर्वा लक्ष्मीनारायण देवतांचं सातत्यानं तितक्याच श्रद्धास्थान आपण पाहतो. आणि डोकरादेव आमचं कुलदैवत, गणपती बाप्पाचा तो जयघोष, चांगलं गीत आपण पाहतो आणि सातत्यानं ऐकावं असं वाटतं आणि त्या प्रकारचं ते गीत आहे. मॅचच्या दिशेने येणारे 24 मध्ये 34चा पाठलाग आहे. या अगोदर 20 डिफेंड जय साईचा संघ. परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ मैदानामध्ये दाखवणं गरजेचं असतं. धावेंचा श्रीगणेश केला जातोय. आता आशू गोलंदाजी मार्कवर, चांगली बॅटिंग, ज्याच्या बॅटमधून खोऱ्यानं धावा आल्या आणि आता तो पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थानं त्या संघाचा. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर येतात. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे सूरजला आपण पाहतोय, दुसरीकडून विशाल आहे. सूरज हा खेळाडू आपण सातत्यानं त्या सूर्यासारखा चमकत असताना सातत्यानं एमसीसी आई माऊली क्रिकेट क्लब संघाचा पाहिलाय. आणि दुसरीकडून विशाल, अर्थातच विशाल ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आपण पाहायला गेलं तर प्रचंड मोठा,
आणि तो विशाल दुसरीकडे आणि त्या धावेंना आता धावफलकावर त्या प्रकारचा पाठलाग केला जातोय की हा साऱ्या गोष्टींवर विचार विनिमय केला जाईल. परंतु आमचे आयोजक विश्वास मेहर आज प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. कुठे काय कमी तर नाही आहे ना. आणि ह्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असताना ही स्पर्धा गुण्या गोविंदानं थाटामाटात उत्साहात आणि एक वेगळ्या जोशात पार पडत असताना आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर येत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या सोबतीनं वेदांत मेहर, मॅन्युअल स्कोरर, या अगोदर यशला आपण पाहिलं. आता वेदांत आहेत. प्रत्येकाला कामं वाटून दिलेले आहेत आणि त्या प्रकारची ते जबाबदारीनं मैदानामध्ये ती कामं करत असताना प्रत्येक जण आपण पाहतोय. 1 टू गो, शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 5 धावा धावफलकावर येत असताना आखो टप्प्याचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये पहिल्या 6 मध्ये 6 धावा धावफलकावर. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं डिझेला. बहुजन हिताय बहुजन सुखाय शिटी वाजणारा यस, थँक्यू. आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल साहेब, आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. वेलकम. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापुरा काठेपाडा अर्थातच हा सोहळा एक वेगळ्या पद्धतीनं, परंतु यावेळेला चुकी. योगेश भोईर करतोय मैदानामध्ये, येतोय चेंडू आता सीमारेखा पार, चौकार. संघाने निवडून आला आमदार राजेश पाटील दादा गावागावात नक्कीच राजेश पाटील साहेब असतील, युवा आमदार क्षितिश ठाकूर साहेब असतील, वसई तालुक्यावर ज्यांचे एक वेगळं अधिराज्य आहे असं तुम्हा सर्वांचे लाडके आप्पा असतील. एक वेगळं अधिराज्य आहे आणि हे पिवळमय वातावरण अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आज आपण पाहतोय. जगायचं कसं ना ते आईबाप शिकवतात, रडायचं कसं ते अनुभव शिकवतात, कष्ट करायचं किती ते परिस्थिती शिकवतात, लढायचं कसं ते संकट शिकवतात. परंतु ह्या साऱ्या दुनियादारीमध्ये ना हसायचं कसं ते फक्त क्रिकेटने दिलेली मैत्री शिकवते. आणि तो खेळ आज खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ, अंडरआर्म क्रिकेट, आणि अंडरआर्म क्रिकेट आज मैदानामध्ये आपण पाहतो. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ. यस जुनेद सर, 4 बॉल आहेत, 4-13. इक्बाल गोलंदाजी मार्कवर असताना पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने खेळला गेलेला फटका सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 14 आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. कॉम्बिनेशन फील्ड, शेवट सिंगल. जुनेद सर, राजेश सर, डॉट आहे, निर्धाव आहे, ओव्हर आहे ना. येस, नाही त्या प्रकारचं रिॲक्ट केलं त्यामुळे. ओके, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा धावफलकावर येत असताना आता मॅचचं इक्वेशन काय. येणारे 12 चेंडू 20 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. जिंदगी खेलती भी उसी के साथ है ना जो खिलाड़ी बेहतरीन होते हैं. दर्द सबके एक ही है मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. येथून कोण निखरणार कोण बिखरणार ती येणारी काळ वेळ दर्शवणार. येणारे 12 चेंडू 12 मध्ये 20 धावा धावफलकावर बनवायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू आता त्या सर्कलच्या आतमध्ये आहेत, परंतु येथून इक्बालला आपण पाहतो, दुसरीकडून योगेश भोईर. ते 2 खेळाडू. जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी यावेळेला शुभमवर सोपवले. समोरचा खेळाडू, पहिला चेंडू आक्रमक, परंतु धावचीच्या रूपानं गडीबाद फेकीत नेकी. ऐकूया डिझेला.
धुरंधर आहेत एक नंबर. येस, नक्कीच एक नंबर आहेत. येस, थँक्यू. साऱ्या गोष्टी आणि ग्रँड फिनालेच्या दिवशी अर्थातच येणारा रविवार आणि त्या रविवारच्या दिवसात आपण आप्पांची देखील ती एंट्री पाहणार आहोत. ह्या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक पुन्हा एकदा त्या काठेपाडा नगरीत नवापूर नगरीमध्ये भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुर्ताच मॅचच्या दिशेनं 14 धावा धाफकावर येत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना चालू असणारा सामना एएमसीसी अर्थातच आई मौली क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विपक्षामध्ये व्हीव्हीएससी. बॅटच्या रडारमध्ये तितकाच आला नव्हता. पुन्हा एकदा तो निर्धाव चेंडू धाफकामध्ये प्रेशर देणार आहे. येथून तणाव दबाव खऱ्या अर्थानं तो वाढवणार आहे. 15 धावा धाफकावर आहेत. ऑनसाइडच्या दिशेनं पुन्हा एकदा यावेळेला 2 गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या आणि एकाला आता परतावं लागतंय. धावचीच्या रूपानं अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. लोअर फुलटचचा चेंडू होता आणि त्याला पाठवलाय डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा फटक्याला थारा नाहीये. अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. पहिल्या 3 षटकांचा खेळ 15 धावा धाफकावर येतात. 34 इक्वेशन होतं. 34 धावा धाफकावर बनवायची होत्या. न्यू बॅटर सुबोध येतोय ज्यानं चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु आता इक्वेशन काय दर्शवतंय. 3 षटकांचा खेळ 15 धावा धाफकावर येत असताना आता ते प्रेशर आहे, आता तणाव आहे, दबाव आहे. खऱ्या अर्थानं 34चा पाठलाग करायचा आहे. कार्तिक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्याला पाठवलं. यावेळेला विजयाचा शंख फुकणारा येतोय हा चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला आशू फेम मध्ये आहे. आशू आज गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, स्वतःला झोकून देण्याचं काम, परंतु सिंगल धाव धाफकामध्ये येत आहे. 20 धावा धाफकावर येणारे 4 मध्ये 14 धावा धाफकावर बनवायचे आहेत. कार्तिकच्या समोर आता सुबोध आहे. चार मध्ये 3 मोठ्या फटक्यांची गरज. आतापर्यंत 20 धावा धाफकावर आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट आहे. 3 मध्ये 3 मोठ्या फटक्यांची गरज आणि त्यानंतर येणारा ती 3 मध्ये असतील 4 मध्ये 12 आहेत. कार्तिक पहिला नव्हता. येस, 4 चेंडू 12 धावींची गरज. बाफूट लावून खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेला कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून ज्या व्यक्तीकडे सातत्यानं पाहिलं जात आहे, परंतु यावेळेला येतोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. चौकार. दोन चेंडू 8 धावेंची गरज आहे. 2 मध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज. समोर आतापर्यंत चांगला खेळ, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा खोऱ्याने येत असताना विशाल 19 धावेंवर वैयक्तिक खेळतोय. आता एक हिरो बनण्याची संधी खऱ्या अर्थानं विशालसाठी आहे, परंतु कार्तिकला समोरून रोखायचंय. इक्बालने यावेळेला खऱ्या अर्थानं सामना रोखला जातोय.
एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं शेअर केला जातोय. 2 चेंडू 8 धावींची गरज असताना आतापर्यंत विशूचा खेळ मैदानामध्ये अक्षरशः दहाडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू 8 धावींची गरज. येथून येणारा एक चौकार मॅच मध्ये एक वेगळी कलाटणी देणारा असणार आहे, परंतु यावेळेला वायबीनी कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. चांगल्यारीत्या फिल्ड केला जातोय. अजून एक गडी धावचीच्या रूपानं येतोय डगआउटच्या दिशेनं. यस, थँक्यू केतन, न्यू बॅटर. शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी 1 मध्ये 8 धावींची गरज. येथून येणारा नो आणि नो वर येणारा चौकार पर्यंत नाही आहे म्हटलंय. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. VVSC वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब.